नानाभाऊ पटोले साहेब मी सांगितलेलं यांच्या लक्षात मी म्हणलं किती वेळ सांगून मी काय मित्र फक्त 2 मिनिटं नानाभाऊ इथे राहणार फक्त 2 मिनिटं कारण त्यांचा 10 मिनिटं तुमचे 2 मिनिटं असं मी वादा करून आलेलो आहे शिक्षक समन्वय समितीचा शिक्षक समन्वय समितीचा असं कसं देत नाही असं कसं देत नाही आणि मित्र मागच्या वेळेस सुद्धा याच मैदानावर तुला सांगितलं होतं की तुमच्यासमोर मी GR आणलेला आहे बोललो होतो की नाही GR आणला होता आता सुद्धा त्याला सांगितलं 2 मिनिटं चला अरे सरकार काही देणार नाही आणि प्रशासित झाली गेली साहेबांची मित्र बाजूची तर असेच झाले गेले आम्हाला काही मिळणार नाही आज साहेब मंत्रिमंडळ होतं त्यांनी कुठलीही मागणी मान्य केलेली नाहीये सगळं खोटाचं आश्वासन देत आहेत मग तुम्ही येता तेव्हा आम्हाला कुठे मिळताय खरं की नाही नाना येतात आणि आपला GR घेऊन येतात धन्यवाद नाना साहेब आगमन होत आहे माननीय नानाभाऊ पटोले साहेबांना पुन्हा आपल्या होमकार आंदोलनाला दुसरी धडक द्यावी लागली कारण यावेळी प्रत्येक वेळी पहिल्याच भेटीमध्ये आपल्याला निर्णय भेटलेला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा पहिली भेट झाली निर्णय झाला याच आंदोलनाला याआधी माननीय नानाभाऊ पटोले साहेब येऊन गेले आज भाऊ आमच्या आंदोलनाचा 46वा दिवस आहे पूर्वीला या तुमच्या सरकारमध्ये तुम्ही आंदोलनात पण आज रोजी 46 दिवसामध्ये प्रत्येक वेळी आमची माननीय शिक्षण मंत्री महोदयांसोबत बैठक झाली पुढच्या कॅबिनेटला ठेवतो पुढच्या कॅबिनेटला देतो अशा प्रकारे या ठिकाणी 1.5 महिन्यापासून आम्ही बसतोय परंतु अजूनही निर्णय झाला नाही आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली अन्य मुख्यमंत्र्यांनी स्वतः जे काही अधिकारी आहेत आमच्या खात्यांचे त्यांना म्हटलं की फाईल का ठेवली नाही तरीही ती मागच्या कॅबिनेटला चर्चा झाली याही कॅबिनेटला चर्चा झाली नुसतं चर्चेचे फेव सुरू आहे परंतु निर्णय अजून नाही पुढल्या 2-3 कॅबिनेट आहेत याच्यामध्ये जर निर्णय झाला नाही तर हा निर्णय होणारच नाही आपण या ठिकाणी येऊन जाहीर पाठिंबा काँग्रेस पक्षाच्या वतीने दिलेला आहे जोपर्यंत हा निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद आपल्या शिक्षक संघाच्या वतीनं गेल्या 46 दिवसापासून आपल्या अधिकारासाठी आपण पावसामध्ये लहान मुलं आपल्या मनसेचे अगोदर अनेकांची लहान मुलं पण सोबत अशा गुरुवाऱ्यांना या पद्धतीनं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये गुरुवाऱ्यांना त्रास देणं हे सगळ्यात मोठं आपण ज्याला संतोषक सरकार लक्षात असेल की मागच्या वेळेचा उल्लेख या ठिकाणी केला 2019 मध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस काही गतीने शेवटच्या काळामध्ये आमच्या शिक्षकांच्या ज्या मागण्या होत्या अनुदान होतं ते सरकारने मान्य केलं होतं तेव्हा 2019 मध्ये जेव्हा नवीन सरकार आलं महाराष्ट्रात त्यावेळेस आपण पाहिलं त्याला फक्त दावा केला गेला होता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 2 कॅबिनेट या सरकारच्या बाकी आता 2 कॅबिनेटमध्ये 2019 मध्ये निर्णय केला होता विदाउट फायनान्स तसा पुन्हा एक निर्णय घेण्याची शक्यता तुम्हाला आम्हाला नाकारता येणार एकदा फसवलंच आहे सर्वात फसवलंच आहे ते आपण काही चुकीचं सांगतो असं काहीच नाही तुम्हाला पुन्हा आंदोलन करावं मला मध्यस्थी जो फायनान्स अधिकारी होता फायनान्स मंत्री होता आता तिथं आमच्या बहिणी ठिकाणी
बहिणीमध्ये भेटो इथं आमच्या लाडक्या बसले यांच्याकडे काय लक्ष नाही की आमच्या लाडक्या भावांना बाजूला कोणाचं करावं तुम्हाला आता मदत करावं पण त्यांची लाडकी बहीण गाव आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो की राज्य आज आर्थिक श्रीमंताला अदानीला होत आता शाळा आता शाळा पण त्यांना एवढ्या काही प्रॉपर्ट्या द्यायच्या आपल्या सर्वांतर्फे आणि खूप हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आणि सगळीची परिस्थिती आज आहे. वास्तविकता हे सगळे विषय धोका देईल आमदार साहेबांना माहिती आहे. वेळोवेळी आमदार साहेब ह्या गोष्टीचे फायनान्स सेक्रेटरी आणि चीफ म्हणजे कसं याच्यातून काढता येईल त्याच्यासाठी प्रयत्नही केलेला आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी तिथं पत्र द्यायचं पत्र दिलेलं आहे, चर्चा करायची वगैरे सगळ्या गोष्टी केलेल्या सोल्युशन मैदानावर उपोषणाची दुसरा पर्याय नाही म्हणून आम्हाला तिथं आझाद मैदानावर बसावं लागलेलं आहे. आमची तुम्हाला एवढीच विनंती आहे साहेबांचे तुम्ही जवळचे आहात तुम्ही टाकलेले शब्द यदा कदाचित ते करणार नाही. तिन्ही सर्वांच्या माध्यमातून आणि प्रतिनिधी म्हणून हा प्रेरित आहे. ते अंबरनाथच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या योजनांचे पैसे त्यांनी वळते. कारण आजचा विषय हा 5 दिवस महाराष्ट्रातल्या काहीही प्रशासकीय ज्या भाग आहेत तिथं सगळं पोहोचलेला आहे आणि बऱ्यापैकी तेवढा रस्त्यापर्यंत ते पोहोचलेले आहे. तेव्हा आतापर्यंत लोक उपोषणाला बसलेले आहेत. 10 लोक एकत्र येऊन बसायची 2 दिवस अडचण होते आम्हाला. वेगवेगळ्या ठिकाणचे लोक शपथ करतात आणि लढण्यापेक्षा चिंतन साहेब आता निर्णय घ्या अंबरनाथ आम्हालाही काहीतरी व्हायचं असेल असं काहीतरी करा. कारण भविष्यातल्या येणाऱ्या जे काही लाल देवाच्या गाडीत तुम्हाला आम्हाला बघायचं आहे. त्यावेळेचा चान्स बनवला होता परंतु आता पुढचा जो येणारा चान्स आहे तो 100% तुम्ही असल्याशिवाय मंत्रिमंडळात तयार होणार नाही असं 100% होऊ शकतं. तुम्ही आत्ताच आमची विनंती एवढीच आहे आज आईने जाऊन तुमच्या कामाची शक्य होईल तेवढ्या लवकर संपूर्ण हा क्षण आपल्या सगळे विषयाच्या पोचलेला आहे. निर्णय घेऊन सांगतो तुम्ही काहीतरी हक्क आमच्यासाठी धरावा की हा माझा मतदारसंघातला विषय हा आजच मला संपवावा लागेल नाहीतर मग आमची अडचण होईल असं तुम्ही बोलायला काही हरकत नाही. तर आपल्याला मार्गदर्शन करतायत तुम्ही कसं हक्क मागण्यासाठी आपला जो हक्क आहे जो होणारा अन्याय आहे तो करण्यासाठी आपण या ठिकाणी बसलात. मी गेले 15 वर्षापासून बसतो आपण बसतो मुक्त लोकांसाठी वेगवेगळ्या मंत्रालयामध्ये धावपळ करतात. त्यांच्या हक्क मिळवण्यासाठी प्रत्येक मिनिस्टर असेल सचिव असेल त्यांच्याशी जाऊन बसून आपला मागण्या कशा मान्य होतील हे तुम्ही बसता. मला वाटतं 8 दिवसापूर्वी ठाण्याला पण आपल्या मेळावा होता. त्यावेळेस 2 बस दिले होते समाजाकडे आणि आपलं जे मुक्त लोक आहेत सर्वसामान्य लोक गोरगरीब आहेत त्यांचा हक्क कुठेतरी मारला जातो. त्यांचा हक्क मिळत नाही. त्यांना हक्क मिळाला पाहिजे त्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपोषणाला बसला. मला सकाळी साहेबांचं बोलणं झालं सकाळी दोघांचं पण बोलणं होतं
हे राज्यातले लोक तुम्हाला खाली उतरण्याची दुसऱ्या आमदारांनी पण मला सांगितलं की बाबा तुमच्या मतदारसंघात आहे आणि तुम्ही उचललं पाहिजे. त्यांनी वेळोवेळी कुठेही कमी केलं नाही, कारण का आपल्याला जागा मिळाली होती ती सुद्धा मी देण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु आपल्या लोकांच्या बाकी व्यवस्था धर्मव्यवस्था आपला जो रुजलेलं आहे आणि व्यवस्थेमुळे आपल्याला मिळालेली जागा आपल्याला मिळू शकली नाही. सत्तामध्ये हा मोठा अन्याय आहे. त्याचा पुढे अन्याय सहन करायचं नाही. आपला हक्क मिळवल्याशिवाय आपण आणि आपले मुख्यमंत्री संवेदनशील आहेत आणि त्यांनाही तुमच्या याच्या माहिती आहे. बरोबर तुमचा जो निर्णय घेतला त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. त्यामुळे पहिला जो आहे बाकीच्या प्रमाणपत्रामध्ये 2000चा तो जुरार आहे तो बदलून पुनर्जीवित करण्यासाठी जी आपली मागणी आहे मला वाटतं पूर्ण अंतिम टप्प्यात आलेली आहे. तुमच्या मला त्याच्यावर झालेले आहे. त्यामुळे आपला हा अन्याय नक्कीच दूर होईल. त्याप्रमाणे लक्षात येणारा सरकार जे आहे ते भाऊंच्या नेतृत्वाखाली